श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन 2025. यंदा रक्षाबंधनला भावाला या रंगाची राखी बांधू नये. 2025 हे मंगळाचं वर्ष होत्याचं नव्हतं होईल. ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय हे आता आपण पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला तर मग पाहूया. रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे. सध्या इंटरनेटवर रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्याबद्दल मोठी चर्चा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार खरं कारण जाणून घेऊ. पंचांगानुसार 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात येतो. हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. त्याला दीर्घ आयुष्य आणि सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. यावर्षी रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 शनिवारी आहे. सध्या सोशल मीडियावर राखीच्या रंगाबद्दल एक चर्चा सुरू आहे. ती म्हणजे यावर्षी तुमच्या भावाला एका विशिष्ट रंगाची राखी बांधू नका, अन्यथा त्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. यामागील सत्य नेमकं काय आहे ते जाणून घ्या. भाऊ बहिणीच्या सुख समृद्धीसाठी अनेक उपाय. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात भाऊ बहिणीच्या सुख आणि समृद्धीसाठी रक्षाबंधनासाठी अनेक उपाय आणि नियम देखील सांगितले आहेत. यामध्ये राशीनुसार राखी बांधणे याचा देखील समावेश आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या. रक्षाबंधनाची पूजेची पद्धत. रक्षाबंधनाच्या दिवशी घरामध्ये स्वच्छ जागेवर पाट मांडावा. त्यापुढे सुंदर रांगोळी काढावी. भावाला त्या पाटावरती बसवावे. पूजेचे ताट तयार करून बहिणीने भावाच्या कपाळावर टिळा, लाल कुंकू लावावे, अक्षता लावाव्या. त्यानंतर भावावरून दिवा ओवाळावा आणि त्याच्या हाताला मंत्र उच्चार करून राखी बांधावी. भाऊ आपल्या बहिणीला प्रत्येक संकटामध्ये तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो. त्यानंतर बहिणीला काहीतरी छोटीशी भेटवस्तू देतो. रक्षाबंधन का साजरी केली जाते? रक्षाबंधनचे महत्त्व. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हाताला मनगटाभोवती राखी पवित्र धागा बांधतात. हा धागा बहीण आपल्या भावाचे कुठल्याही संकटामध्ये संरक्षण व्हावे म्हणून त्यांच्या हाताला बांधते आणि भाऊ बहिणीला तिच्या आयुष्यातील कुठल्याही संकटामध्ये तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो. विवाहित महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जातात. या प्रथेमुळे भाऊ आणि बहिणीतील प्रेमाचे नातं घट्ट होते. निस्वार्थ प्रेमाचं उत्तम उदाहरण म्हणजे भावा बहिणीचं सुंदर नातं होय. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधनला फार महत्त्व आहे. रक्षाबंधनची सुरुवात कशी झाली? रक्षाबंधनची कथा. इतिहास. रक्षाबंधनबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्या खालीलप्रमाणे आता आपण पाहूया. इंद्र आणि इंद्रायणी कथा. पूर्वी देव आणि दानवामध्ये खूप युद्ध झाले. त्या युद्धामध्ये दानवाच्या शक्तीपुढे देवाची शक्ती कमी पडू लागली. वृत्रासूर या दानवाच्या राजाने इंद्रदेवाला युद्धासाठी आवाहन दिले. इंद्रदेवाची पत्नी शशी हिला भगवान विष्णू यांनी एक धागा राखी दिला होता. तिची अशी श्रद्धा होती की त्या धाग्यामुळे इंद्रदेवाचे संरक्षण होईल. इंद्रदेवाच्या पत्नीने तो दोरा पतीच्या संरक्षणासाठी इंद्रदेवाच्या हाताला बांधला, ज्यामुळे इंद्रदेवाचे संरक्षण झाले आणि देवतांचा त्या युद्धामध्ये विजय झाला आणि युद्धामध्ये गमावलेले सर्व वैभव देवतांना परत मिळाले. तेव्हापासून रक्षाबंधनाची सुरुवात झाली असे म्हटले जाते. द्रौपदी आणि श्रीकृष्णाची कथा. भारताचे महाभारत यातील कथेनुसार भगवान अनवधानाने स्वतःला कृष्णाने केले होते. भगवान श्रीकृष्णाच्या मनगटासाठी वाहणारे रक्तवाहिनी पांडवांची द्रौपदी हिने तिच्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाचा हात बांधला. त्यामध्ये भाऊ आणि बहिणीचं प्रेमाचं नातं निर्माण झालं. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले, मी तुझे प्रत्येक संकटाचे संरक्षण करेन. यम आणि यमुनाची कथा. यमराज आणि यमुना हे दोघं भगवान सूर्यदेव आणि संज्ञा देवीचे पुत्र व कन्या होते. राजाचे बालपण एकत्र गेले. यमराज आणि यमुना चर्चा भाऊ बहीण होते. यमराज आपल्या कामाचे वर्ष आपल्या बहिणीला भेटले. यमुना रोज आपल्या भावाची वाट बघत होती आणि रोज मनोभावे त्याची भेट घेत होती. यमुनाने मनोभावे इच्छा केली की माझा भाऊ त्याच्या घरी यावा आणि मी त्याला प्रेमाने भोजन वाढून ठेवावे.
ती एक रोज मनोभावे प्रार्थना करते आणि भावाची वाट पाहत असे. एक दिवस यमराजाला बहिणीचे प्रेम चंद्रस्मरणाने तो यमलोकातून यमुनेकडे तिला भेटायला आला. यमुनेला खूप आनंद झाला. परत भावाचे स्वागत केले, गंध लावला, आरती केली आणि राखी बांधली. बहिणीचे हे प्रेम बघून तिला आनंदी बघून यमराज खूप भावुक झाला. यमराजाला ती म्हणाली, तू काही वर माग, मी तुझं संरक्षण करेन. यमुने कोणत्याही भौतिकावर न मागता ती म्हणाली, हे भाऊ, तू मला जेवढा आनंद दिलास तोच आनंद इतर बहिणींनाही, हीच माझी इच्छा आहे. यमराज म्हणाले, हे प्रेम इतकं शुद्ध आहे. आजपासून जो भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेईल, तिचं संरक्षण करण्याचं वचन, त्याला मी दीर्घायुष्य आणि यश देईन. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहीण राखी बांधण्यास आपले प्रेम, संरक्षण आणि विश्वचंड नातं घट्ट करतात. राजा बली आणि लक्ष्मी देवीची कथा. राजा बली हा अत्यंत बलाढ्य आणि दानी राजा होता. त्याने आपला तप, यज्ञ आणि दानने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताल या तिन्ही लोक आपला प्रभाव निर्माण केला. त्याच्या या प्रभावाने सर्व देवाचे आभार मानले व ते सर्व विष्णूकडे मदतीसाठी गेले. भगवान श्री विष्णूंनी वामन अवतार म्हणजेच एक बटू ब्राह्मण बालकाचा अवतार दाखल केला आणि बलीराजा त्याच्याकडे गेले आणि राजाला विनंती केली, मला फक्त 3 पावलं जमीन द्या. राजा बली हसला आणि म्हणाला, एवढंच काय? आणि त्याने वामनाला 3 पावलं जमीन वचन दिलं. पुन्हा वामनाने पहिलं पाऊल ठेवलं तर संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसरं पाऊल ठेवलं तर आकाश व्यापलं आणि तिसऱ्या पावलासाठी जागा उरली नाही. मग बलीने आपले डोके केले आणि विष्णू तिसऱ्यांनी पाऊल उचलले. नंतर बलीराजाला पाताल लोकात स्थान दिले. राजाची आपल्याबद्दलची भक्ती बघून विष्णू स्वतः त्यांच्या पाताल राज्यात गेले. लक्ष्मी देवीला हे खूप वाईट वाटले. भगवान विष्णूला आणण्यासाठी लक्ष्मी पातालात सामान्य स्त्रीचे रूप राजाकडे आणि म्हणाली, मला कोणीच नाही. आज रक्षाबंधन आहे, मी तुला राखी बांधते, तू माझे रक्षण कर. राजाने तिच्याकडून राखी बांधून आणि तिचे संरक्षणाचे वचन दिले. लक्ष्मी राजाकडे गेली, माझा पती विष्णू तुमच्याकडे आहे, मला परत हवा आहे. राजा बली आश्चर्यचकित, पण राखी नात्यासाठी त्यांना विष्णूला परत जाण्याची परवानगी दिली. राणी कर्णावती आणि हुमायून कथा. आणखी एक अशी आख्यायिका आहे की मेवाडची राणी कर्णावती ही मुघलांचा सम्राट हुमायूँ याला भाऊ मानून राखी पाठवते आणि संपूर्ण राज्य संकटात असताना ती हुमायूँकडे मदत मागते. राणी त्या संकट हुमायूँ तिला मदत करतो. रक्षाबंधनाचा मंत्र. इयन बंधनो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वा स्थाने रक्षमाचल. यंदा रक्षाबंधनला भावाला या रंगाची राखी बांधू नये. ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे वर्ष मंगळाचे वर्ष म्हटले जात आहे. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही 2025 जोडता तेव्हा एकूण संख्या 9 येते. 2 + 0 + 2 + 5 बरोबर 9. या 9 अंकाचा स्वामी मंगळ आहे, म्हणून याला मंगळाचे वर्ष म्हटले जात आहे. मंगळ हा धैर्य, आत्मविश्वास, ऊर्जा, क्रोध याचा ग्रह आहे. तसेच लाल रंग मंगळाचे प्रतिनिधित्व करतो. असे म्हटले जाते की मंगळाच्या या वर्षी तुमच्या भावाला लाल राखी बांधल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा मोठे नुकसान होऊ शकते. अशी चूक केल्यास दुर्दैव येऊ शकते. म्हणून यावर्षी रक्षाबंधनावर तुमच्या भावाला लाल रंगाची राखी बांधू नका. यामागील नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊया. नेमकं सत्य काय? काही ज्योतिषांच्या मते लाल रंगाची राखी न बांधण्याची चर्चा इंटरनेटवर फिरत असेल, पण त्यात काही तथ्य नाही. या उलट सनातन धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. सहसा हातात बांधला जाणारा धागा देखील लाल किंवा पिवळ्या रंगाचाच असतो. भावाला लाल रंगाची राखी बांधण्यात कोणतीही अडचण नाही आणि कोणतीही चिंता न करता लाल रंगाची राखी बांधता येते. परंतु काळा रंगाचा धागा असणारी राखी अजिबात आपल्या भावाला बांधू नका. त्यामुळे आपल्या भावावर संकट येऊ शकते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती रक्षाबंधनविषयी पाहिली. तर रक्षाबंधनाविषयी आज आपण कथा जाणून घेतल्या आणि कोणत्या रंगाची राखी बांधावी, महत्त्व काय, रक्षाबंधनाला भद्राकाल आहे की नाही, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.